महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर। पाहूया आत्ताच्या क्षणाची बातमी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील काशेगाव परिसरात सिंगल फेज वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतात वाड्या वस्तीवरील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। नागरिकांच्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 7:30 वाजता वीज पुरवठा बंद होतो व रात्री 9:30 वाजता पुन्हा सुरू होतो। या 2 तासाच्या खंडामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक कुटुंबाचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे। या समस्येचा फटका काकडे वस्ती, ढेकळे वस्ती, सुरवशे वस्ती, चौगले वस्ती, साळुंके वस्ती आणि गाजरे वस्ती येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। याबाबत विचारणा केली असता महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अचानक लोड शेडिंग सुरू असल्याचे सांगितल्याची माहिती नागरिकांनी दिली। नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन नियमित व अखंडित वीज पुरवठा सुरू करावा व या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। शेतकऱ्यांनी इशारा देत म्हटले आहे की मतदानाच्या वेळी राजकीय नेते व लोकप्रतिनिधी वाड्या वस्तीवर येतात, मात्र अशा मूलभूत समस्याकडे कोणीही लक्ष देत नाही। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल। महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी गणेश काकडे। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।